जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपलेली आहे आणि त्यानंतर GR यायला सुरुवात झालेली आहे। वेगवेगळे शासन निर्णय प्रसिद्ध होत आहेत आणि आज 28 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पालघर यांच्यामध्ये एक पदनिर्मिती करण्याबाबतचा GR प्रसिद्ध झालेला आहे। हा जो GR आहे तो उच्च व तंत्र शिक्षण विभाग या विभागाद्वारे आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी जे कार्यालय आहे पालघरचं त्याच्यामध्ये पदनिर्मिती होणार आहे। काय काय डिटेल्स आहे, कोणते पद आहेत याविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करत जा। त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग 2023 जी पदभरती झाली होती त्या पदभरतीचे आता आचारसंहितेनंतर पुढील वेटिंग लिस्ट, त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅनच्या जागा कन्वर्ट होऊन ज्या काही लिस्ट प्रसिद्ध होत आहेत त्या पूर्ण लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत। तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथं जाऊन पाहू शकता। त्यानंतर एक सर्व्हिसमॅनच्या ज्या जागा कन्वर्ट होत आहेत त्यांची सुद्धा PDF आपल्या चॅनलवरती आहेत आणि आता ज्या नवीन लेटेस्ट भरती येणार आहेत, शासन आदेश येतील, शासन निर्णय येतील, त्याबाबत पूर्ण डिटेल्समध्ये माहिती आणि व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत। त्यामुळे तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम जॉईन करा आणि त्याचबरोबर इन्स्टा ID सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती सुद्धा जॉईन करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रस्तावना काय आहे बघा मित्रांनो, नवनिर्मित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पालघर या ठिकाणी एक नवीन ग्रंथालय अधिकारी कार्यालय जे आहे ते निर्माण झालं आहे आणि या कार्यालयासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय पालघर परिसरात इमारत क्रमांक 106 येथील जागा ताब्यात घेण्यात आली असून दिनांक 2/5/2022 पासून येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे आणि त्याच अनुषंगाने ग्रंथालय अधिकारी कार्यालय पालघर या कार्यालयासाठी पदनिर्मिती करण्याची जी बाब आहे ती शासनाच्या विचाराधीन होती आणि आता त्यामध्ये पदभरती होणार आहे। 2022 साली हे जे कार्यालय आहे ते उभारण्यात आलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये पदभरती करण्याची बाब जी होती ती शासनाच्या विचारात होती आणि आता त्यासाठी त्यांनी एक GR सुद्धा काढलेला आहे। तर शासन निर्णय काय आहे बघा, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पालघर कार्यालयासाठी 4 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे। सदर पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे। हे जे पालघर मधलं कार्यालय आहे या कार्यालयामध्ये एकूण 4 पद भरून घेण्यात मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते पद आहेत त्यांचा तपशील बघा। पहिलं पद असणार आहे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, हे ग्रुप B चं असणार आहे पद। त्यामध्ये तुम्हाला 41,800 पासून ते 1,32,300 रुपयापर्यंत पेमेंट मिळणार आहे। यामध्ये तुम्हाला महागाई भत्ता, HRA, DA, त्याच्यानंतर बाकीचे जे काही अलाउन्सेस आहेत ते सगळे मिळत असतात आणि याच्यामध्ये बेसिक पेमेंट 41 आहे ते तुम्हाला जवळपास 75-80 पर्यंत जाऊ शकतं। दुसरं पद आहे ग्रंथालय निरीक्षकचं, ग्रुप K चं पद असणार आहे। त्यासाठी S14 पे स्केल म्हणजेच 38,600 रुपयापासून 1,22,800 रुपये एवढा बेसिक पेमेंट असणार आहे। यासाठी सुद्धा एक पद भरून घेण्यात येणार आहे। पुढचं पद आहे बघा वरिष्ठ लिपिकचं गट K चं, त्याच्यासाठी 25,500 रुपये बेसिक पेमेंट आणि शेवटचं पद आहे कनिष्ठ लिपिक गट K चं, त्याच्यासाठी 19,900 रुपये एवढा बेसिक पेमेंट असणार आहे। प्रत्येकी सगळ्यांसाठी एक एक पद असं एकूण 4 पद निर्माण करण्यासाठी या GR मध्ये मान्यता दिलेली आहे। आणि बघा काय सांगलंय पुढं, सदर शासन निर्णय जो आहे ते उच्चस्तरीय समितीच्या दिनांक 8/10/2024 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तान्वये मान्य झालेल्या मान्यतेनुसार तसेच वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ नंबर दिलेला आहे 29/10/2024 त्याच्यानुसार प्राप्त झाला आणि त्यांच्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात आला आहे। तर यामध्ये ही बाब महत्त्वाची आहे
की उच्चस्तरीय सचिव समिती जी आहे, आता उच्चस्तरीय सचिव समिती म्हणजे काय असते विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही पदभरती जर करायची असेल तर शासन निर्णय निघाल्याच्या नंतर उच्चस्तरीय जी समिती असते त्या समितीचं एक परमिशन घेणं गरजेचे असते आणि त्याच्या अनुमतीसाठी वर पाठवलं जातं आणि या समितीची जी सहमती आहे ही सहमती निर्गमित करून हा शासन आदेश जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याद्वारे हा आता प्रसिद्ध झालेला आणि म्हणून याच्यात लवकरात लवकर पदभरती निघू शकते। या 4 पदांसाठी जे काही पदं आहेत पालघर जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये भरून घेण्यात येणार आहेत त्या पदांसाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं जितके काही गव्हर्नमेंटचे पदभरती निघत असते त्या सगळ्यांविषयी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती माहिती पाहत असतो। जवळपास आरोग्य विभागाविषयी पूर्ण आपण कव्हर करत असतो। त्यानंतर आपण DMER सुद्धा खूप छान पद्धतीनं कव्हर केलेलं आहे, त्याच्याविषयी अतिविशेष उपचार रुग्णालयामध्ये किती पदं निघणार आहेत, त्यानंतर नवीन GMC मध्ये किती पदं निघू शकतात, आरोग्य विभागाची पदभरती कधीपर्यंत निघू शकते, या सगळ्यांविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेलीच आहे। आता सध्या महावितरण आहे त्या महावितरणमध्ये सुद्धा 800 जागांसाठी टेक्निकल ग्रेड 3 या पदासाठी सुद्धा पदभरती निघालेली आहे। त्याविषयीची सुद्धा PDF आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तिथं जाऊन बघा। तुम्ही एलिजिबल असाल तर तिथं सुद्धा नक्की फॉर्म भरा। त्यानंतर तुम्ही आरोग्य विभागात वेटिंगला असाल तर तिथं जाऊन तुम्ही चेक करा तुम्हाला कागदपत्र कोणते लागणार आहेत, याविषयी सुद्धा आपल्या चॅनलवरती माहिती दिलेली आहे। तुम्ही अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी मला कमेंट करत आहेत की सर पदभरती कधीपर्यंत निघू शकते, पुढील 2 महिन्यात निघू शकते का, 4 महिन्यात निघू शकते का। तर त्या विद्यार्थी मित्रांना सांगायचं एवढंच की विद्यार्थी मित्रांनो, 100% पदभरती निघणार आहे। आरोग्य विभागाची दर 2 वर्षाला पदभरती निघत असते आणि DMERची सुद्धा बरेच मेडिकल कॉलेज स्टार्ट झालेले आहेत, त्यामुळं पदभरती निघण्याचे खूप सारे चान्सेस आहेत। आरोग्य विभागाच्या रिझल्टनंतर DMER रिझल्ट लागलेला आहे, त्यामुळं बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते DHS सोडून DMER मध्ये जॉईन झालेले आहेत, त्यामुळं DHSच्या सुद्धा खूप जागा कमी आहेत। जवळपास 97-98 मार्क ज्यांना आहेत, 100-102 मार्कावरती कट ऑफ लागत आहेत आणि ही भरती खूप फास्ट प्रोसेस होत आहे। एक आचारसंहिता लागण्यापूर्वी एक परिपत्रक आलं होतं, त्या परिपत्रकमध्ये सगळ्या जागांचा रिक्त जागांचा तपशील मागवण्यात आला होता। त्याच्यानुसार असं वाटते की लवकरच पदभरती निघण्याचे चान्सेस आहेत, पदभरती निघू शकते। फक्त तुम्हाला एवढं सांगणं आहे 2 महिन्याच्या नंतर किंवा 4 महिन्याच्या नंतर पदभरती निघणं कंपल्सरी आहे, पदभरती निघेलच। एखादी महिना मागे पुढे होऊ शकतो, पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। आज जर जाहिरात निघाली तर तुमच्याकडे असा अभ्यास पाहिजे की तुम्ही ती जाहिरातमध्ये पास होऊन क्वालिफाय होऊन पोस्ट मिळवू शकाल। फक्त जाहिरातीची वाट बघत बसणं म्हणजेच सगळं होत नाही, तुम्हाला अभ्यासावर नियंत्रण करायचं आहे, अभ्यास तुम्हाला प्रॉपर करायचा आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे ते तुमचा अभ्यासावर ठेवा। जाहिरात कधी येईल ते इम्पॉर्टंट नाही आहे, तुमचा अभ्यास किती आहे, तुमचं प्रिपरेशन किती आहे, हा खूप मोठा महत्त्वाचा पॉईंट आहे। जाहिरात आली आणि तुमचं प्रिपरेशनच नसेल, तुम्ही जर क्वालिफायच नाही झालात तर जाहिरात येऊन काही फायदाच होणार नाही। त्यामुळं तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करा, जाहिरात नक्की येईल तोपर्यंत तुमचं प्रिपरेशन प्रॉपर होईल, तुमचा अभ्यास प्रॉपर होईल आणि त्यानंतर जाहिरात आली तर तुमचाच फायदा असणार आहे। 2 महिने जाहिरात लेट आली तरी चालेल, तुम्हाला तो 2 महिने वेळ जो अभ्यासासाठी मिळाला आहे तो जाहिरात कधी येईल याची वाट न बघत बसता तुम्ही जाहिरात आल्याच्या नंतर क्वालिफाय होऊन पोस्ट कसं मिळवाल यावर कॉन्सन्ट्रेट करा। तुम्हाला काही त्याच्यामध्ये अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, तुमचे प्रश्न सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करील। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।